मी बादशाह हाय, चालणार नाही तुझी गडबड घाय. मी कट्टर भारुडकार, मी कट्टर भारुडकार, मोडीन परंतु वाकणार नाही. 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 भारुडाचा मी बादशाह हाय, चालणार नाही तुझी गडबड घाय. भारुडाचा मी बादशाह हाय, चालणार नाही तुझी गडबड घाय. दादा, ही एकदा ह्याच्या बायकोला म्हणला, तात्या ह्याचं लग्न झालं आणि ही बायकोला म्हणला, होय ग असं तू माझ्यात काय बघितलं, लग्नाला लगेच होय म्हणली. ही काय म्हणलं ह्याच्या बायकोला, होय ग असं तू माझ्यात काय बघितलं, लग्नाला लगेच होय म्हणली. बायको म्हणली, लय काय बघितलं नाही, 2-4 वेळा भांडी घासताना बघितलं होतं. मी कट्टर भारुडकार, बोले परंतु वाकणार नाही. मी कट्टर भारुडकार, मोडीन परंतु वाकणार नाही. कट्टर भारुडकार, मोडीन परंतु वाकणार नाही. कट्टर भारुडकार, मोडीन परंतु वाकणार नाही. काय म्हणतो कट्टर भारुडकार, मोडेल परंतु वाकणार नाही. संदीप ऐक रे, ऐक बोल, ऐक बोल. रे, माझ्या नादाला नको लागू लागा, ऐक. बोल. अरे भारुडात माझ्या पुढे कुणी बी येऊ द्या शैशा. नीट ऐक नीट. बोल. भारुडात माझ्या पुढे कुणी बी येऊ द्या शैशा. अरे बादशाह बादशाह रे भारुडाचा मी बादशाह. बादशाह बादशाह रे भारुडाचा मी बादशाह. बादशाह बादशाह मी भारुडाचा बादशाह. बादशाह बादशाह भारुडाचा बादशाह. भारुडात माझ्या पुढं कुणी बी येऊ द्या शैशा. भारुडात माझ्या पुढं कुणी बी येऊ द्या शैशा. या संदीपचा सांगायचा विषय, बर. ह्याच्या लागलं पोटात दुखायला. ह्याच्या पोटात दुखायला लागलं, ही गेला डॉक्टरकडे. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरने याला तपासलं, चेक केलं. डॉक्टरने सांगितलं, संदीप ऑपरेशन करायला लागते. हे म्हणलं, डॉक्टर चालतं की, करा की. ह्याला ऑपरेशनला झोपवला. ऑपरेशनला झोपल्यावर डॉक्टरने याला एका कंपाऊंडरला बोलून घेतलं आणि कंपाऊंडरला सांगितलं, कंपाऊंडर जाऊन एक हार घेऊन यायचा. हे ह्याला विचार पडल्याने डॉक्टरला विचारलं, डॉक्टर ऑपरेशन आहे, हार कशाला हो? डॉक्टर म्हणलं, बघ संदीप, ही माझं पहिलं ऑपरेशन आहे. हे ऑपरेशन जर सक्सेस झालं, ही हार मला, आणि हे जर ऑपरेशन फेल गेलं, ही हार तुला. या संदीपचा सांगायचा विषय. नीट ऐक. बादशाह बादशाह रे भारुडाचा मी बादशाह. बादशाह बादशाह रे भारुडाचा मी बादशाह. बादशाह बादशाह मी भारुडाचा बादशाह. बादशाह बादशाह भारुडाचा बादशाह. एकनाथ महाराज म्हणतात, मूळ विषयाकडे वळा. तात्या सावध बसा, सावध मावशी सावध. मूळ विषयाकडे येऊया. एकनाथ महाराज म्हणतात, येडका मदन तो केवळ पंचानन. येडका मदन तो केवळ पंचानन. दादा, आपण लहानपणी पहिलीला असल्यापासून ऐकलंय, येडक्याचा. येडका म्हणजे काय? मेंढा, टक्कर देणारा, धडक देणारा मेंढा. मदन म्हणजे काम, वासना, आणि पंचानन म्हणजे सिंह. सिंहासारखा गुरगुरात टक्कर देणारा येडका. मग नाथाने या येडक्याला मदन रूपी, काम रूपी येडका म्हटलंय. थोडक्यात वासना रूपी येडका. मग या वासना रूपी, काम रूपी, मदन रूपी येडक्यानं आतापर्यंत कुणाकुणाला धडक दिली? त्या वासना रूपी, काम रूपी येडक्यानं धडक कुणाला मारली? बारीक आहे का? धडक मारली शंकरा. त्या मदन रूपी, काम रूपी येडक्यानं, वासना रूपी येडक्यानं शंकराला सुद्धा सोडलं नाही. एकनाथ महाराज म्हणतात, धडक मारली शंकरा, केला ब्रह्मयात
चामा तेरा ब्रह्मयाचा म्हणजे ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेवाला तर त्या येडक्यानं वासनेनं अशी धडक दिली, स्वतःच्या मुलीबद्दल ब्रह्मदेवाची वासना फिरली. म्हणून इथं नाथांनी सांगितलंय वासनेनं कुणाला धडक दिली. धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्र चंद्रा शिदरारा लाविला जेने. धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा. अरे त्या येडक्यानं त्या कळणावणाऱ्या नारदाला सुद्धा धडक मारल्या आणि त्या रावणालाही धडक मारली. अय रावणाची सोन्याची लंका होती, रावणाची सोन्याची लंका. पण रावणाला कळलं नाही. त्या सीतामाईवर नजर गेली आणि रावणाला सोन्याची लंका गमवावी लागली. म्हणून इथं प्रमाण आहे तात्या. म्हणून इथं प्रमाण आहे वासनेच्या संगे जाऊ नको मना पाहत्या रावणा कैसे झाले. धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारली गदा घेतला तो प्राण. भस्मासुर मुकला प्राणाशी. ए दादा, या येडक्याच्या कामरूपी मदनरूपी वासनारूपी येडक्याच्या धडकेत काय झालं. भस्मासुर मुकला प्राणाशी. भस्मासुर राक्षस, भस्मासुरानं शंकराची तपश्चर्या केल्याने एक वरदान मागून घेतलं. म्हणजे भस्मासुरानं ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो भस्म होऊन जाईल. एक दिवस असा आला भस्मासूर शंकराच्याच मागे लागला शंकराला भस्म करण्यासाठी. विष्णूने आयडिया केली, एक मोहिनी रूप घेतलं, सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि भस्मासूर राक्षसा पुढं ती स्त्री गेली. भस्मासूर भाळला, वासना भस्मासुरामध्ये निर्माण झाली. येडक्यानं धडक तिथं दिली आणि भस्मासूर त्याला कळलं नाही. ओ बुलाती है मगर जाने का नाही. पण त्या स्त्री पुढे तो घायाळ झाला. मग त्या स्त्रीनं सांगितलं मी जशी नाचते तसं नाच. भस्मासूर म्हणला ठीक आहे करूंगा, ओके. मग ती स्त्री नाचत असताना भस्मासूरही त्या पद्धतीने नाचायला लागला. नाचत नाचत त्या सुंदर स्त्रीनं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. भस्मासुराने त्याची नक्कल करत डोक्यावर हात स्वतःच्या ठेवला आणि भस्मासूर स्वतः भस्म झाला. कशामुळं? वासनेचा नाद केल्यामुळं. त्या मदन रूपी काम रूपी येडक्यानं धडक दिल्यामुळं भस्मासुराला मरावं लागलं. मग इथं एकनाथ महाराज म्हणतात त्या येडक्यानं धडक दिल्यामुळं काय झालं. भस्मासूर मुकला प्राणाशी तीच गती झाली त्या वालीशी. वालीचा सक्का भाऊ सुग्रीवाच्या बायकोबद्दल वालीच्या मनामध्ये वासना निर्माण झाली. प्रभू श्रीराम आणि रामरायांनी त्या वालीचा वध केला. इथं नाथ महाराज म्हणतात भस्मासूर मुकला प्राणाशी तीच गती झाली त्या वालीशी विश्वामित्रा सारखा ऋषी. तात्या विश्वामित्राची 60,000 वर्षाची तपश्चर्या रंबेने एका सेकंदात मोडली. म्हणून विश्वामित्राला सुद्धा त्या वासनेनं सोडलं नाही. एकनाथ महाराज म्हणतात आणि विश्वामित्रा सारखा ऋषी नाडीला जेने. अरे मग या येडक्यानं सर्वांना धडक दिले. शंकराला धडक दिले, इंद्राला धडक दिले, नारदाला धडक दिले, रावणाला धडक दिले. दादा जर एवढ्या मोठ्या सर्व लोकांना जर या वासनेनं हे धडक दिली असेल तर दादा तुम्ही आम्ही माणसं आहोत. पण या वासनेला कुणी आवरलं, या येडक्याला कुणी बांधून ठेवलं. म्हणून तर नाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात शुकदेवानी ध्यान धरुनी येडकानीला कुणुनी एका जनार्दनी चरणी बांधिला जेने. मग या भारुडाचा सार अर्थ तात्पर्य असा आहे. अरे शंकर, ब्रह्मदेव, दुर्योधन, चंद्र, इंद्र, रावण, विश्वामित्रासारखा महान ऋषी एवढ्या महान तपस्वींना या येडक्यान धडक दिली. या येडक्या पुढे एवढी महान हतबल झाली. मग तुम्ही आम्ही माणसं आहे.
मग या येडक्यापासून वाचायचं असेल तर एकच पर्याय आहे दादा, काय? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करून त्या भगवंताचं जर नामस्मरण चिंतन केलं तरच हा येडका बांधता येईल. मग या कलियुगात सुद्धा येडका धडक मारत सुटलेला आहे. मग या येडक्यानं धडक मारल्यामुळं नसरापूरमध्ये जे 3 वर्षाच्या बाळावरचं अत्याचाराचं प्रकरण घडतंय, यज्ञ नावाच्या बाळावरचं प्रकरण घडतंय. कशामुळं? येडक्यानं धडक मारल्यामुळं, कामानं वासनेरूपी येडक्यानं धडक मारल्यामुळं घडतंय. मग हा येडका जर आकळायचा असेल तर पर्याय काय आहे? मन प्रसन्न करून भगवंताचं नामस्मरण करा, तरच हा येडका बांधता येईल. म्हणून इथं नाथबाबा म्हणतात, शुकदेवाने ध्यान धरुनी येडकानीला कुळुनी एका जनार्दनी चरणी बांधिला जेने.